मुंबई सिटी बघा, मुंबई सिटी बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी येथे कल्पेश पाटील. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू पाहू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे मॉर्निंगचा. आणि मॉर्निंग अशीच झाली पाहिजे. आणि मी ट्रेडिशनल लुक मारला आहे, साऊथ इंडियन ट्रेडिशनल लुक तुम्ही पाहू शकता. खूप छान बघा, कारण की मला फोटोशूट करायचं होतं आणि इंस्टाग्रामवर मी पोस्ट टाकले. तर चेकआउट करायला विसरू नका. इंस्टाग्रामची ID मी दिली, तर नक्की बघा. आणि व्ह्यू बघा. आता मंडळी आम्ही चाललो आहे हॉटेलवर. तिकडे थोडं फ्रेश होऊन आणि तिकडून डायरेक्ट घरी. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी आता ब्रेकफास्ट पण आलाय आणि आता ब्रेकफास्ट एन्जॉय करतोय मी. आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतोय. पूर्ण कमाल आहे, खूप छान असे. आणि आता मी फ्रेश पण झालोय, ट्रेडिशनल लुक काढला मी. चला आता ब्रेकफास्ट करतो आणि घेतो. आता मम्मी पप्पा पण ब्रेकफास्ट करायला लागलेत, खूप छान असं. A few minutes later. तर मंडळी खूप छान प्रकारे ब्रेकफास्ट झाला आमचा. आणि आता आम्ही हाऊसबोट मधून निघालोय सगळी जण बघा. तर बॅग घेऊन येत आहेत. A few minutes later. तर मंडळी आम्ही बघा एका पालण्यावर 4 जण बसलो. हे परी नीट बस. एका पालण्यावर 4 जण बसलो. अरे बस. काय स्विमिंग पूल मध्ये पोहायला? स्विमिंग पूल मध्ये पोहायला गेला. आता तयारी केली ना सगळ्यांनी. तर मंडळी आता गाडी यायला खूप टाइम जाईल. तर आम्ही आता पालण्यावरून उठलो आणि रूम बुक केलाय. हे बघा रंगीबिरंगी माझा मित्रांनो. आणि बघा मस्त फुलांची रांगोळी काढली. चलो सगळी जण गेली, मी एकटाच बाकी. खूप टाइम लागणार आहे मला, कंटाळा नाही मला इकडे. A few minutes later. हे परी नरते बघायची. आऊ 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 एक्सिलेटर. चला एक्सिलेटर. आऊ आऊ नरके. हे व्ह्यू बघा बाहेरचा, किती छान व्ह्यू आहे. 1 hour later. तर मित्रांनो आता खाली आलो. आता लवकरच आमची गाडी पण येणार आहे. तर आम्ही थांबलोय. आणि मंडळी मी 1 तास झाला मी ब्लॉग अपलोड टाकलेला, म्हणजे कालपासूनच टाकलेला. पण मी इकडे येऊन परत टाकला कारण की इकडे राउटर होतं. तर 2 GB अजूनपर्यंत बाकी आहे अपलोड व्हायसाठी. तर आता परत नेटवर्क टाकायला लागेल. इकडे नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे मंडळी. आता चाललोय. गाडी पण आली. A few minutes later. तर मंडळी आता आम्ही निघालोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर चला आता निघालोय एअरपोर्ट साठी फायनली. चलो लेट्स गो. बघा हाऊस बोट बघा. 2 hours later. हे बघा ग्रीन एनर्जी सोलर पॅनल. तर मंडळी आता आम्ही एअरपोर्टच्या जवळच आहोत. इकडून 2 किलोमीटर एअरपोर्ट आहे. A few minutes later. तर मंडळी पोहोचलो आम्ही फायनली एअरपोर्टला. आणि हे एअरपोर्ट तुम्ही पाहताय, हे एअरपोर्ट वर्ल्डमधलं ग्रीन एनर्जी कंडक्ट करणारं सगळ्यात मोठं एअरपोर्ट आहे. आणि वर्ल्डमधलं सगळ्यात पहिलं एअरपोर्ट आहे ते पूर्ण ग्रीन एनर्जीवर चालतं, म्हणजे सोलर पॅनलवर पूर्ण एअरपोर्ट चालतं. खूप छान असं. आणि तुम्ही बघत आहे आपला तिकडे तिरंगा आहे. भारत माता की जय. 5 minutes later. तर मंडळी आता एअरपोर्टच्या बाहेर आहोत आम्ही, कारण की आमची 9ची फ्लाईट आहे. आणि पप्पा आणि मम्मीची फ्लाईट होती 4:45ची. तर ती लोकं पहिला गेलेच. आणि आम्ही आता हॉटेलमध्ये थांबलो ना. आज उपवास आहे म्हणून आज व्हेजच खाणार आहोत आपण. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. तुम्हाला प्लेनमधून वरतून व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी. खूप छान असा. A few minutes later. तर मंडळी व्हेज खायची सवय नाही, पण खरं बोलू जेवण खूप छान होतं. समोरच आहे रेस्टॉरंट, खूप छान असं रेस्टॉरंट होतं. आता बघा आम्ही किती जण आहोत, 5 जण आहोत आम्ही. परी आहे, कनिश आहे, नानी आणि चाचू. 5च जण आहोत आम्ही. A few minutes later. तर मंडळी ही पहा आमची फ्लाईट पण लागलेली आहे आता मुंबई 517. तर निघालो आहे आम्ही आता. मम्मी पप्पा पण भेटतील आतमध्ये, कारण की अजून त्यांची फ्लाईट गेली नाही. तर चला मम्मी पप्पाला पण भेटूया. A few minutes later. तर मंडळी हे पूर्ण एअरपोर्ट ग्रीन एनर्जीवर चालतं, म्हणजे पूर्ण एअरपोर्ट सोलार पॅनलवर चालतं. तर तुम्ही बाहेर बघितलं असेल किती सोलार पॅनल लागले खूप छान प्रकारे. आणि आता मंडळी आमची फ्लाईट आहे
9:05 म्हणजे 9 वाजता आमची फ्लाईट आहे आणि मम्मी पप्पाची 4:55ची फ्लाईट आहे. म्हणजे 4:45ची त्यांची फ्लाईट आहे आणि त्यांची फ्लाईट वेगळी आहे आणि आमची फ्लाईट वेगळी आहे. आमची फ्लाईट आहे ती एअर इंडिया आणि त्यांची फ्लाईट आहे ती इंडिगो. तर ती लोकं पहिला जाणार आहेत की ती लोकं 10लाच पोचतील आणि आम्हाला पोचायला 12 वाजतील. तर बघा कनिष्क कंटाळलं आहे आमचा. बघा कंटाळले, माणसं सगळी कंटाळले. तर घरी कधी पोचतोय असं झालं आहे, कारण की हा दिवस काही कमी गोष्ट नाही. आपल्याला आपल्या घरची पण आठवण येते कधी कधी. तेव्हा 1 hour later. तर मंडळी आता प्लेनचे तिकीट्स पण आलेत आणि आम्ही आता बॅग चेकिंगला पण टाकले. A few minutes later. हे बघा कथ्थकली. मंडळी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता ना आमच्या इकडे, तेव्हा मी बनलो होतो कथ्थकली. खूप छान असतं कथ्थकली आणि हे ट्रेडिशनल आहे. आपल्या साऊथ इंडियाचं सगळ्यात मोठं ट्रेडिशनल आहे कथ्थकली. आता मंडळी आम्ही बॅग चेक केले, सगळ्या बॅग चेकिंग केले आणि बॅग चेकिंग करून आम्ही डायरेक्ट आता बोर्डिंगमध्ये आलो. हे बघा पूर्ण बोर्डिंग खाली. आता आमची फ्लाईट आहे 9 वाजता, पण आम्ही लवकरच आलो आहे कारण की फ्लाईट मिस नाही झाली पाहिजे. फ्लाईट मिस झाली का उद्याची फ्लाईट आहे डायरेक्ट. ते बघा मंडळी तुम्हाला फ्लाईट दिसते ती. आता पप्पासांची फ्लाईट गेली आत्ता जस्ट आमच्या समोरून बघता बघा आणि आम्हाला खूप टाईम आहे. 1 hour later. तर मंडळी बोर्डिंगमध्ये खूप काही स्टॉल आहेत, परफ्यूम्सपासून ते फूडपर्यंत. पण फास्ट फूड इकडे भेटत नाही जास्त. तर छोट्या मुलांना आता पिझ्झा खायचा आहे तर पिझ्झा तर भेटणार नाही, पण हां पेस्ट्री आहेत, केक आहेत. तुम्हाला केक खायचं तसं केक भेटेल, सँडविच भेटेल खायसाठी खूप. आणि मंडळी आपण कोची बोलतो आणि इकडची मंडळी कोचिन बोलतात. हे बघा. तर मंडळी मी कोकोनट वॉटर मागितला एक आणि सँडविच मागितले. A few minutes later. तर मंडळी हे पहा ग्रीन एनर्जीचा अवॉर्ड पण भेटलेला आहे एअरपोर्टला. हे बघा. आणि मंडळी मम्मी पप्पा आता पोचले पण भाईंदरला, म्हणजे मुंबईला पोचले पण मम्मी पप्पा, आणि आम्ही अजूनपर्यंत वेट करतो. हा हे बघा अजून बघा आता सगळ्या इंडिगोच्याच फ्लाईट आहेत जास्त आणि एअर इंडियाच्या 3च आहेत फक्त. बघा फक्त 3च आहेत एअर इंडियाच्या आणि त्याच्यातली एक आमची फ्लाईट आहे ती पण 9:05ची. बघ आम्हाला अजून 2 तास थांबायला लागेल कारण की आत्ता नुसते 6 वाजले. 2 hours later. तर मंडळी फायनली फ्लाईट आली आमची AI 517. खूप बरं वाटलं मित्रांनो कारण की आम्ही 2 तास वेट केला आणि फायनली फ्लाईट आली. हे बघा झोपलेन बघा कैची माणसं. खरं मंडळी खूप कंटाळा आलेला एअरपोर्टवर आणि आता फ्लाईट आली. तर चला आता मुंबईला जाऊया. वे टू मुंबई. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. लेट्स गो बडे. तर मंडळी बघा बोर्डिंग पण चालू झाले. नेक्स्ट बोर्डिंग. तर लेट्स गो. बघा तर मंडळी आम्ही जस्ट आता बोर्डिंग पास केले. बघा आम्ही 5च जण आहोत मस्तपैकी. चलो फायनली चालतो. हे बघा प्लेन बघा आमचं एअर इंडिया. तर मंडळी आमचे पायलट नमस्कार. प्लेन बघा. A few minutes later. खुर्ची की पेटी बांधली. मंडळी फायनली रनवेवर गेले ते आणि आता उडणार आहे लवकरच. बघा तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. गणपती बाप्पा. फायनली आपण टेक ऑफ केले. hours later. तर मंडळी मी आणि परी 2 जण एकत्र बसले आणि बाहेरचा व्ह्यू पाहायचा प्रयत्न करतोय, पण बाहेरचं काय दिसतच नाही कारण की खूप अंधार झालाय. काय परी बरोबर ना? तर मंडळी आता फायनली लँड होणार आहोत आणि तुम्ही व्ह्यू पाहत असाल किती छान असा व्ह्यू आहे. या सर्व बिल्डिंग लाईन्स आहेत, बिल्डिंग लाईट्स आणि वर
वरतून पाहता वेळी हे सगळे स्टार वाटतात. खूप छान, नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. द मुंबई सिटी बघा, मुंबई सिटी बघा. नाव लँडिंग टाइम. तर मंडळी आता लँडिंगचा प्रोसेस चालू झाला आहे. दिसतोय का माहित नाही. बघा आता बिल्डिंगा सगळ्या जवळ दिसायला लागल्या. एक नंबर. लँडिंग हो गेलं. गणपती बाप्पा मोरया. शिवाजी महाराज की जय. समोर जे दिसते ते एअर इंडियाचं प्लेन आहे. तसंच आपलं सेम प्लेन आहे. हा, एअर इंडियाचं बघा. एअर इंडिया रेड कलर मध्ये. रेड कलर इंडिया. हा मंडळी फायनली लँडिंग झालेली आहे. खूप छान राहिलं. कसं गणपती बाप्पा मोरया. A few minutes later. तर मंडळी खूप छान असा एक्सपिरियन्स होता नाईटचा. नाईट फ्लाईटमध्ये खूप छान असा एक्सपिरियन्स घेतला आम्ही. आणि परीने पण खूप एन्जॉय केलं. काय परी बघा. आणि समोरची दिसते तुम्हाला ही फ्लाईट आमच्या फ्लाईटपेक्षा थोडी मोठी आहे. आणि आमची फ्लाईट बघा खूप छान अशी एअर इंडियाची फ्लाईट आहे. एक नंबर. चला तर मंडळी इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे आम्हाला इंटरनॅशनलमध्ये सोडून दिले. आणि इकडून आपल्याला आता बॅग पिकअप करायच्यात. ज्या बॅग आपण चेक इनला दिलेल्या आहेत ते इकडूनच भेटतील आपल्याला. आणि मंडळी प्लेनमध्ये फूड होतं ते फ्री होतं. म्हणजे जेवण होतं ते फ्री होतं. पण आम्ही खाल्लं नाही. कारण की प्लेनमधलं जेवण आहे ना आपलं थोडं कॉम्प्रोमाइज करतात जेवणामध्ये. म्हणजे टेस्ट नसते जेवणामध्ये. तेव्हा आम्ही जेवलो नाही. A few minutes later. मंडळी आता आमच्या सर्व बॅगवर पण आलेत. तर चाललो आम्ही. काय परी बाय बाय. बाय बाय. सी यू लेटर. थांब जरा अजून ब्लॉग बाकी आहे ना तर बाय बाय होईल तुमचं. परी आता आपण चाललो घरी. आणि चहा मध्ये आता खाऊ खारी. बरोबर ना. पहिला तुझा मम्मी काय. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर मंडळी तुम्ही जे एअरपोर्ट पाहताय ना हे आपल्या इंडियामधलं सगळ्यात पहिलं एअरपोर्ट श्री छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. बघू शकता खूप छान असं एअरपोर्ट आहे. A few minutes later. तर मंडळी आता खाली आलोय आम्ही. पूर्ण एअरपोर्ट सुनसाम आहे. असं कोण बोलणारच नाही का एअरपोर्ट आहे हे. आता गाडी केली आम्ही डायरेक्ट भाईंदरपर्यंत. 1 hour later. तर मंडळी फायनली पोचलो आम्ही घरी. आणि मंडळी या जर्नीमध्ये या 10 दिवसाच्या जर्नीमध्ये मला सपोर्ट केला. खूपच सपोर्ट केला मित्रांनो. खूप भारी वाटलं. हॅशटॅग तन्मय पाटील ब्लॉग्स हे जे हॅशटॅग्स होतं या हॅशटॅगनी मला खूप मोटिवेशन दिलं खरं बोललं तर. आणि असंच तुमचं मोटिवेशन मला पुढे पण भेटलं पाहिजे मित्रांनो. आणि मंडळी जेवढं तुम्ही मला मोटिवेट कराल मला नाही तुमच्याकडून पैशाची अपेक्षा आहे नाही तुमच्याकडून काही गोष्टीची अपेक्षा आहे. मला तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे आणि तुमचं थोडंसं मला प्रेम पाहिजे. दुसरं काहीच नको मला. आणि जेवढं तुमच्याकडून शेअर होत असेल आणि जेवढा तुमच्याकडून मला सपोर्ट मिळत असेल तेवढा सपोर्ट करायचा प्रयत्न करा मित्रांनो. मी माझा 100% देतोय ब्लॉगिंगवर. आणि तसंच तुम्ही मला 100% द्या तुमचं. तर दुसरं काही नको मला. शेअर करा जेवढा शेअर होत असेल तेवढा. आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.